त्या खेळाडूला आपल्या भूमीसाठी एक प्रेम दाखवण्याची संधी भेटते. मेहनत करावी लागणार, कारण बावा चषक म्हटलं तर या ठाण्यामधल्या नावाजलेला असा हा चषक आहे, अशी ही टुर्नामेंट आहे. चर्चा दरवर्षी या टुर्नामेंटची होतच असते. आतुरतेने खेळाडू मात्र या सामन्याची आणि या टुर्नामेंटची वाट बघत असतात. कव्हरेज म्हटलं तर गणेश दीक्षितच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह कव्हरेज पाहायला भेटेल. उत्कृष्ट दर्जाचे प्रोफेशनल पंच आहेत, उत्कृष्ट दर्जाचे कॉमेंटेटर आहेत, स्कोरर आहेत, आयोजन आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला फक्त वेळेवर यायचंय. सुरुवातच आपल्या ठाण्याच्या खेळाडूंची वेळेपासूनच होते. दिलेल्या वेळेवर पोहोचायचं नाही आणि नंतर 5 षटकांचे सामने ज्या महत्वपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्याला खेळायला भेटणार तिथे 4 षटकांमध्ये खेळायला भेटणार. आणि 4 षटक म्हटलं तर एक मटका प्रकारचाच खेळ पाहायला भेटेल. म्हणजे पूर्णपणे 11 खेळाडूंना देखील संधी भेटत नाही की 4 षटकांमध्ये 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये कोण कोण खेळणार, कसं कसं आपला खेळाचं प्रदर्शन इथे दाखवायला भेटेल. चला विनंती आहे, जाणता राजा संघ राधे अँड कंपनी. राधे म्हटलं तर ठाण्यामधलं एक मोठं नाव, फक्त नाव नाही तर बरेचसे खेळाडूंना घडवण्याकरिता हा संघ आणि हा माणूस जाणला जातो. अजूनपर्यंत 100 पेक्षा अधिक खेळाडू या संघांमधून घेऊन गेलेले आहेत, तयार झालेले आहेत आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपले नाव गाजवताना आपल्याला या ठाणे क्षेत्रामध्ये पाहायला भेटतं. जाणता राजा संघ यांचं क्षेत्ररक्षण आहे. मी बाकीच्या खेळाडूंना विनंती करतो, कृपया करून क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्हाला 5 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. लाईव्ह टाकताय पण तोपर्यंत तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती आहे. आणि समोरील संघ आहे तो म्हणजे फ्रेंड्स 11 सर्कल शिवाजीनगर भागातून येणारा हा संघ एक गावच्या माध्यमातून आज पाहायला भेटतोय. संदेश शेट्टी यांचा हा संघ एकत्रित येऊन या मैदानावर आज खेळी करेल. क्या बात आहे. चला खेळायला चालू करू, कारण साइड अँगलचा जो कॅमेरा आहे तो चालू आहे. समोरील कॅमेराची वायरचा थोडासा कनेक्शनला टाइम लागेल, तर मी पंचांना विनंती करतो की साइड अँगल हा चालू आहे. दीक्षित स्कोर लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला कव्हरेज भेटतंय, तर पंचांनी त्वरित कृपया करून सगळ्या खेळाडूंना क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ओव्हर टू निवेद. धन्यवाद भैरे सर. जाऊया आपण मॅच कडे. बावा चषकाचा हा दमदार सीझन आहे, दमदार दसका दम असा हा सीझन आहे. बघूया या दमदार 10व्या सीझन मध्ये, 10व्या पर्वामध्ये, 10व्या हंगामामध्ये कोणी ते हंगामा वाचवतोय. सलामीची जोडी मैदानात आपल्या पाहायला मिळते ती फ्रेंड्स 11 या संघाकडनं. हर्षल आणि गौतम दोन्हीही आक्रमक फलंदाज मैदानाच्या दिशेने इकडे आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी 2 पंच आपल्याला लाभले गेले आहेत, ते राजेश कदम सर आणि संदीप सिंग सर. हे दोन्ही पंच मैदानाच्या ताब्यात इथे त्यांनी घेतलेला आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी निवेद निमकर आपल्यासोबत जुळलो गेलेला आहे आणि माझ्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये लाभलेले आहेत ते बिपिन. आणि युट्यूब लाईव्ह मध्ये गणेश दीक्षित लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहत आहात. स्पर्धा मोठी आहे. प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 50,000 रुपये व सुंदर असं चषक. द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000 रुपये व सुंदर असं चषक. त्यासोबतच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि या स्पर्धेची मानाची ट्रॉफी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे देखील आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. जाणता राजा संघ बॅट्समन आलेले आहेत. गौतम आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती जाताना दिसतात, तर हर्षल हे नॉन स्ट्रायकिंग एंड नी ते जातील. गोलंदाजी मार्क वरती आले ते गोलंदाज. रोहित नाव म्हटलं तर आठवतं आपल्याला शाणा ज्याला म्हटलं जातं, असं भारताचा एक नामवंत कप्तान ज्यांनी 2024 2025 हे आपल्या कॅप्टन्सीनी ICC ट्रॉफीजनी गाजवलेले आहे. ते भारताचे महान कप्तान रोहित शर्मा ने. सलामीला आपण फलंदाजीला पाहतो, यावेळी मात्र थोडंसं समीकरण उलट आहे. गोलंदाजीवरती आहे रोहित, स्ट्रायकिंग एंड वरती आहे गौतम एक अतिशय नावाजलेले फलंदाज आहेत. अनेक वर्ष फ्रेंड्स 11 संघाकडनं खेळताना सलामीची धुरा ते सांभाळतात. एक गाव एक संघ फ्रेंड्स 11 हा संघ आहे. शिवाजीनगर ठाणे येथील हा संघ.
रोहित सूर्यवंशी, वा काय जोड आहे. एकीकडे वैभव सूर्यवंशी सारख्या दोन्हीही आक्रमक फलंदाज जी जोड आहे ती इथे मात्र गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळते. एक युवा खेळाडू, फक्त वय वर्ष 14, पण ऐतिहासिक क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपलं नाव त्यांनी कमवलं तो असा वैभव सूर्यवंशी. आणि स्ट्रायकिंग एंड वरती आहे 360 डिग्री हे मैदान आहे. सुंदर अशी फटकेबाजी आपल्या इथे पाहायला मिळणार आहे. पंचांकडे नक्कीच नियम थोडेसे समजले गेले जातात फलंदाजाकडनं. पॉवर प्ले षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. 2 फिल्डर तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर इथे पाहू शकता. एक आहे तो वाईडिश लॉंग ऑफ, तर एक काउ कॉर्नर रिजन म्हणजेच वाईडिश लॉंग ऑनच्या रिजन मध्ये इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. 38 सर्कल ची ही फिल्डिंग आपण इथे पाहू शकतो. शॉर्ट थर्डमॅन इथे तैनात केलेला आहे. त्यासोबतच पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन, मिड ऑफ, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असे 11 खेळाडू इथे मात्र सजवलेत. व्यासपीठ मान्यवरेमध्ये पंचांचा इशारा. लेट्स प्ले. चला, 22 चषक 2026 चा 10व्या हंगामाला होत्या सुरुवात. जोरदार टाळ्यांनी केली पाहिजे स्पर्धेत सुरुवात. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न अपील केला त्या पंचांकडे. डॉट बॉल इथे सुरू होते. चांगलीशी सुरुवात म्हणता येईल. अतिशय वेगवान चेंडू होता. गोल्डन स्पॉट वरती चेंडू पडल्याने थोडासा वेगाने चेंडू तिकडे जातोय. चांगला वेग आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इथे रोहित करता आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुढे ससम खेळायचा प्रयत्न. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड इथे दाखवले. व्हाईट बॉल आल्या पंचांचा इशारा. अतिरिक्त धावांचा श्री गणेशा इथे मात्र फ्रेंड्स 11 या संघाला इथे होताना पाहायला मिळतोय. पहिली धावफलकाती लागलेली आहे. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसाचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल इथे आलेला आहे. यावेळी घुटण्यात एक खेळ पूल करायचा प्रयत्न होता. टिकचा संपर्क झाला नाही, परंतु धावा इथे मात्र पूर्णपणे मिळत आहेत. 4 धावा. पहिला चौकार इथे आलेला आहे. डीजे थँक्यू डीजे. बॉडी लाईनवरती मारा होता. आधीच फलंदाज थोडासा सफल झाला आणि सुरेख असा फटका इथे त्यांनी सजवला गेला आहे. तो फाईन लेगच्या रिजन मध्ये सुंदर असा चौकार इथे आलेला आहे. 22 चषक 2026 चा पहिला चौकार इथे लागवला गेलाय. गौतम याच्या बॅटीतून बघूया रोहित कशारित्या कमबॅक इथे करतोय का. राऊंड विकेट. यावेळी मोठा फटका इथे डोललाय. क्षेत्ररक्षक खाली आहे, बट मात्र तो फिल्डर राहील. चेंडू गेलाय सीमारेषे पार. आलाय हा षटकार. थँक्यू डीजे. अतिशय सुंदर असा फटका इथे सजवला होता. थोडासा ओव्हरपिच चेंडू होता ऑफसाइड ऑफ स्टंप. सुंदर असा फटका वाईडिश लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे होता, मात्र नक्कीच त्याच्या डोक्यावरून हा चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार. पहिला चेंडू निर्धावनंतर तो मात्र चांगली फटकेबाजी. यावेळी पुन्हा एकदा स्वीप खेळायचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे आणि बघूया पंचांचा काय इशारा. पंचांचा वळ आकाशाकडे. पहिला धक्का इथे मात्र लागला गेलाय. डीजे
नक्कीच व्हाईट बॉल होता. व्हाईट बॉलवरती चौटी धाव घ्यायचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नामध्ये विकेट इथे मात्र चांगला थ्रो इथे केलाय. विकेट किपरनी फॉलो थ्रू मध्ये चांगला अडवलाय आणि गौतम हा इथे मात्र रनआउटच्या रूपामध्ये इथे बाद झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये जातो तो विशाल आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहे ते हर्षल. या षटकात पहिल्यांदा खेळतील ते हर्षल. समोर येतो रोहित. यावेळी सुरेख चेंडू आफ्रिकेच्या पंचांकडे. पंचांचा वड आकाशाकडे. फलंदाज हर्षल पहिल्या चेंडूवरती इथे मात्र होतोय बाद. डीजे थँक्यू डीजे. इन ॲट नंबर 4 येतोय राहुल. पहिल्या षटकामध्ये 2-13 तर 2 मेरा अशी काहीशी खेळ इथे पाहायला मिळते. नक्कीच 3 निर्धाव चेंडू इथे हाताळलेत ते रोहित यांनी, पण मात्र 2 विकेट दोन्हीही सलामीच्या फलंदाजांना तंबूच्या आशेला पाठवण्यात त्याला इथे मात्र यश मिळालेलं आहे. बावा चषक 2026 हे दिमाखदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. बावा ग्रुप, अजय सिंग आणि SK पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे भव्य दिवस आयोजन आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडूचा खेळ आता शेष आहे. बघूया येणाऱ्या 2 चेंडू मध्ये कसा धावा इथे होत्या. 13 धावा धाव प्रगती झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे होताना पाहायला मिळते. आता मात्र मिड ऑनच्या क्षेत्ररक्षणाला मिड ऑफ वरती तैनात केलं गेलेलं आहे. यावेळी इथे मात्र ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. बॅटची बॉटम कडा घेऊन चेंडू मात्र गेला तो मिड विकेट रिजन मध्ये. पहिली धाव वेगाने घेतात. दुसरी धावचा प्रयत्न, रनआउटची संधी. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहुल आणि विशाल यांच्या माध्यमातून 2 धावा नक्कीच इकडे मिळत आहेत. या 2 धावेने स्कोर पुढे सरसावतोय. 15 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक आहे. महागडाचं षटक म्हणता येईल. पॉवर प्लेचा फायदा फ्रेंड्स 11 संघ हा परिपूर्ण करतोय. बघा शेवटचा चेंडू आहे. शेवट कोणाचा गोड होतोय. यावेळी आकुटबा चेंडू होता. नटराज शॉट इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव वेगाने घेते. दुसरी धावेचा प्रयत्न होते. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. थोडस अप्पर आहे. डोंगर चढायचं आहे क्षेत्ररक्षण करताना. मात्र 2 धावेने संतुष्ट मानलं तर 2 धावेने षटक होते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 17 धावा. 2 गडी बाद 17 धावा. डीजे पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त झालाय. 17 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. बघूया आता पुढचं षटक कोण घेऊन येतंय. थोडस डॅमेज कंट्रोल जे जानता राजा या संघाकडे झालेलं आहे ते मात्र आता थोडस केलं पाहिजे. डॅमेज कंट्रोल या षटकामध्ये केलं पाहिजे. पण मात्र जे चालू आहे तसा 17च्या सरासरीने धावा इथे जर का करताना दिसला तर नक्कीच 50 पार हा संघ जरूर करेल. 60 पार देखील पोहोचू शकतो. बघूया कशा रीतके खेळ आता इथे होत आहेत. 30 यार्ड सर्कल मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे मात्र संपलेला आहे. बंधन इथे मात्र तुटलेलं आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं फुलताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक डीप कव्हर, वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर असे 4 क्षेत्ररक्षक इथे 5 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर इथे दिसताना पाहायला मिळत आहेत. अलंकार गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. सुंदर असा चेंडू, डॉट बॉल. चांगली सुरुवात म्हणता येईल या षटकाची.
विशाल स्ट्रायकिंग एंडला ती समोर आहे अलंकार. यावेळी मोठा फटका, संपर्क चांगला आहे, चेंडू गेलाय पण झाडाला नक्कीच आडले. झाडाची सात थोडीशी क्षेत्ररक्षकाला लागलेली आहे. असं वाटलं होतं चेंडू थोडासा सीमारेषे पार होतं, पण या मैदानावरती वटवृक्षाचं झाड आहे, नक्कीच ऑक्सिजन आपल्याला देतं आणि थोडंसं काहीसं ऑक्सिजन या जाणता राजा या संघाला नक्कीच त्यांनी ते दिलेले आहे. षटकार नक्कीच अडवलाय. त्या मात्र 2 धावा इकडे मिळत आहेत. यावेळी स्लो बदल मारा होता, बोटं फिरवली होती, चेंडूला ड्राईव्ह केले कव्हरच्या रिजन मध्ये. चांगलं असं क्षेत्ररक्षण इकडे पाहायला मिळत आहे. 2 धावा इकडे मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलक हलत ठेवतात. 21 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. बघूया येणाऱ्या 3 चेंडू मध्ये कसा खेळ इथे केला जातोय. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचे हे सामने आपण इथे पाहणार आहोत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इथे केलं गेलं आहे, बदलाव इथे केला गेलाय. आपण पाहू शकतात तर बिहाइंड द विकेट कीपर ही गॅप इथे मात्र ठेवलेली आहे. इथे मात्र कट केला आणि त्याच दिशेला चेंडू मात्र पाठवलाय. थर्डमॅन रिजनला येतोय हा. बघूया काय इशारा देतोय पंचांचा. 2 धावा घोषित. 2 धावा घोषित डिक्लेअर रिजन आहे तिथे आणि स्कोर पुढे सहसा होतोय 13 धावांवरती. 4 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती डॉट येऊन सुद्धा पुढच्या 3 चेंडूवरती दुहेरी धावांच्या रूपामध्ये 6 धावा आतापर्यंत त्या षटकामध्ये आलेल्या आहेत. बावा चषक 2026 पर्व 10वे सीझन 10. ओव्हर नंतर नक्कीच पाणी द्यायचं. उन्हाचा तडाखा हळूहळू इथे वाढत जाणार आहे. पण या तापमानामध्ये क्रिकेटवरचं प्रेम काहीसं कमी होत नाहीये. कितीही ऊन आलं, 40 डिग्री आलं, 45 आलं, 50 डिग्री जरी आलं तरी आपण क्रिकेटवरचं प्रेम काहीसं सुटत नाहीये. क्रिकेट आपण खेळत राहू, पाणी पित राहू. पाणी पित राहायचं सर्वांना खेळाडूंना विनंती आहे. पाणी पित राहा, बॉडीला हायड्रेट ठेवा. यावेळी इथे मात्र सुंदर फटका डोलवला आहे. काऊ कॉर्नर रिजनला आलाय हा सुंदर असा जोरदार षटकार. डीजे हॅलो, थँक्यू डीजे. अतिशय सुंदर असं मधुर संगीत आपण पाहता डीजे मॅक यांच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा सुंदर फटका इथे सजवलाय. एक काऊ कॉर्नरचा, एक आता लॉंग ऑनच्या डोक्यावर आलाय हा षटकार. बॅक टू बॅक षटकार. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ इथे झालेला आहे आणि 17.5च्या सरासरीने धावफलकावरती धावा लागले. त्या मात्र 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. सुरुवात नक्कीच चांगली होती, मात्र शेवटच्या मोक्यावरती विशाल आणि 2 विशाल षटकार इथे लगवले गेले आहेत. बघा तिसरं षटक कोण घेऊन येतंय. पाण्यात ड्रिंक्स ब्रेक इथे नक्कीच गेला जातोय. तोपर्यंत आपण देऊया संधी डीजे यांना. दरम्यान उपस्थित असलेले आपले प्रमुख अतिथी, आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री विलास सातपुते साहेब आणि त्याचबरोबर हरी तिवारी साहेब, मी विनंती करतो अजय सिंग प्रोप्रायटर ऑफ बावा चषक करता धरता यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करून घेऊया. हरी तिवारी साहेब आणि त्याचबरोबर विलास सातपुते साहेब यांचा आपण इथे पुष्पगुच्छ शॉल देऊन त्यांचा आपण आदर सत्कार करणार आहोत. हरी तिवारी साहेब. बावा चषक मध्ये आपण आलात, आप आए, मंच की शोभा बढ़ाई, साथ ही साथ अजय सिंह का साथ देते हुए आपका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. त्याचबरोबर विलास सातपुते साहेब यांना देखील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात येत आहेत. ओव्हर टू निवेद.
मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. वरूया पुढचं षटक घेऊन येतात ते गोलंदाज राज. गोलंदाजी मार्क वरती डावखुरी करता पहिला चेंडू फुल टॉस चेंडू येतोय तो युट्यूब लाईव्हच्या दिशेने आणि हा नो बॉल वरती आलाय हा चौकार. गरीबी में आटा गेला असं थोडंसं म्हणता येईल. 40 धावा इथे लागलेले डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच नो बॉल होता. थोडासा चेंडू हातात सुटला असं म्हणता येईल. डावखुरा फलंदाज आहे परंतु इथे चुकीला माफी नाही. इकडे मात्र खेळ थांबवता येत नाही. चेंडू गेलाय चौकारावरती. चौकाराने स्कोर गेलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. बावा चषक 2026 भव्य दिव्य असं आयोजन आहे. 10वा हंगाम आहे. दमदार असं आयोजन आहे आणि व्यासपीठ मान्यवरांनी फुललं गेलेलं आहे. व्यासपीठावरती उपस्थित इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत बावा चषकाचे सर्वे सर्वा बावा ग्रुपचे अजय सिंग सर, त्यासोबतच SK पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे भव्य दिवस आयोजन. तसेच आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात ते सन्मान्य विलास सातपुते साहेब, त्यासोबतच सन्मान्य हरी तिवारी साहेब यांचे की सहर्ष स्वागत आहे. मॅचचा आनंद इथे घेत आहेत. त्यासोबतच स्वतः अजय सिंग सर इथे मात्र उपस्थिती लाभलेली आहेत. त्या स्पर्धेसाठीच्या माध्यमातून विशेष आभार देखील मानणार आहोत. नक्कीच SK पाटील फाउंडेशन यांचं, त्यासोबतच सन्माननीय हरिश्चंद्र पाटील साहेब, सन्माननीय विकी पाटील साहेब, सन्माननीय नरेंद्र पाटील साहेब आणि माननीय कल्पना पाटील मॅडम यांचे की आपण मनपूर्वक आभार इथे मानण्यात येणार आहे. जाऊया मॅच कडे. यावेळी आकुटावा चेंडू होता. शॉर्ट पुल केलाय. क्षेत्रस्थिर तैनात या लॉंगॉनच्या रिजन मध्ये पहिली धावी ते वेगाने घेतात. दुसरी धावी ते मात्र नाकारतायत. 2 चेंडूवरती 2 षटकार ज्यांनी लगावले तो विशाल आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. स्कोर पुढे सरसावतोय. 41 धावा धाव फरकाची लागतोय. आता मात्र लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा राज करेल विशाल यांना. 2 मिनिटं मॅच थांबवायचे. इथे ड्राईव्ह इथे केले रोहितच्या मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण. मात्र जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा इथे रोखले गेले नाही. 2 धावा इथे देण्यात आलेल्या आहेत. 43 धावा धाव फरकाची लागले. आता मात्र थोडासा लगाम इथे करावा लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण इथे करावं लागेल. संघाला एक जाणता राजा संघाला एक पुनरागमन या येणाऱ्या 2 षटकांमध्ये करावं लागेल. धावांचा डोंगर इथे रचला गेलेला आहे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही परंतु डॉट बॉल. चांगली गोलंदाजी इथे कायला मी व्हाईट बॉल आले. ओके, पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. असं आपल्याला वाटलं की काहीचा डॉट बॉल होता परंतु पंच आपल्या अतिशय तटस्थ आहेत, चाणाक्ष आहेत. आपल्याला इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा इथे करतायत. इथे मात्र बॅकफुट जाऊन कट केलाय. थोडंसं खराब क्षेत्र. बॅकअप नक्कीच चांगला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये बॅकअप असणं फार महत्वाचं आहे. 1 धाव इथे मिळते. स्कोर पुढे सरसावतोय 45 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती. यावेळी सूर्य चेंडू डॉट बॉल आपल्या इथे पाहायला मिळते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न पण बॅट आधीच गेले. फ्लो ऑफ द बॅट थोडासा लवकर जातोय फलंदाजाचा. बघूया राहुल एक चौकार नक्की त्यांनी लगावलेला गेलाय ऑफसाइडच्या रिजन मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला. आता बघूया कसा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समोर देखील विशाल एक आक्रमक पारी आपल्या संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी देखील सुरेख चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट अप पुल करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही.
यानंतरचा होणारा सामना भव्य 11 वर्सेस केवनी संघ. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय. यावेळी इथे मात्र खोलूबद्ध चेंडू होता, आखडून काढल्या चेंडूला. चांगलाच क्षेत्ररक्षण, डबलचा मांग होती मात्र थ्रो चांगला आणि एकच धाव इकडे मिळते. या एके धावेने षटक होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 46. चांगला असं षटक म्हणता येईल. नक्कीच नो वरती चौकारला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक इथे केलं गेलेलं आहे. 46 धावा धाव फलकात लागलेले आहेत. डीजे थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती आले तो दिनेश आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. लायसन्स आहे फलंदाजांकडे मोठे फटके खेळायचे, कारण की अजूनही 8 विकेट त्यांच्याकडे बाकी आहेत. शेवटचा षटक आहे. दिनेश आलेले आहेत नवीन बॉलिंग मार्क वरती. समोर आहेत ते राहुल. यावेळी स्लोमध्ये मारता सुंदर फटका इथे सजवलाय. चेंडू गेलाय सीमारेषे पार. पहिला चेंडू झालाय हा षटकार. डीजे थँक्यू डीजे. ओपी चेंडू होता त्यावरती सुंदर असा फटका सजवला राहुल यांनी. षटकाराने स्वागत केलं. 50 धावांचा मधला इथे पार पडलेला आहे. यावेळी अकुटवा चेंडू होता, थोडस विकेट किपर कडनं झाली चूक. धाव इथे मात्र घेतली जाते. पहिली धाव वेगाने घेतली जाते. चेंडू बघूया काय येतोय. पंचांचा इशारा. वाईट प्लस 2 म्हणजे एकूण 3 धावा इथे मिळाले. म्हणजे एका चेंडूवरती आतापर्यंत 9 धावा इथे आलेल्या आहेत. स्कोरचा विचार केला, स्कोर पुढे गेलाय 55 धावा धावफलकात लागलेल्या आहेत. चांगली एक धावसंख्या इथे पाहायला मिळेल. अजूनही 5 चेंडू या षटकातले शेष आहेत. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनच्या रिजन मध्ये. एक धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर पुढे सरसावतोय. 56 धावा धावफलकात लागलेल्या आहेत. यावेळी इथे मात्र व्हाईट बॉल. पुन्हा एकदा ऑफसाइड तो ऑफ स्टंप. तसं लांब ठेवला होता चेंडूचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये थोडस अयशस्वी. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलनी स्कोर पुढे सरसावतोय. 57 धावा धावफलकात लागलेल्या आहेत. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा नक्कीच घेतली इकडे. अपील केलं होतं मात्र पंच दर्शवत बॅटची कडा घेतली आणि 2 धावा घोषित इथे झालेल्या आहेत. या 2 धावेने स्कोर पुढे सरसावतोय. 59 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच जसं आपण म्हटलं होतं, ज्या सरासरीने धावा इथे करतायत तर 60 धावा पार करणं काही मुश्किल नव्हतं आणि ती 60 धावाच्या उंबरट्यावरती हा संघ इथे होता आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक प्रगती बतावते. 3 चेंडूचा खेळ आता शेष आहेत. 59 धावा धावफलकात लागलेल्या आहेत. यावेळी खूपच शॉर्ट चेंडू होता आणि बॅटची कडा घेऊन फलंदाज इथे मात्र होतोय बाद. तिसरा धक्का लागतोय फ्रेंड्स 11 या संघाला. डीजे
थँक्यू डीजे. नक्कीच चांगली अशी खेळी नक्की दीपक यांनी की ते सॉरी राहुल नाही सॉरी विशाल यांनी ते गेलेली आहे. विशाल यांची खेळी आता इथे संपुष्टात आले. अरविंद नवीन बॅटर मैदानात आले. शेवटचे 2 चेंडू इथे खेळण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता. चोटी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटच्या रूपामध्ये अरविंद इथे बाद झाले आहे. राहुल यांनी आपल्याकडे स्ट्राईक घेतलेली आहे शेवटच्या बॉलसाठी. डीजे. थँक्यू डीजे. प्रतीक आलेले आहे. शेवटचा चेंडू पण नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. राहुल ज्यांच्या बॅटीतून एक उत्तुंग षटकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता ते आता स्ट्रायकिंग एंडवरती आलेला आहे. शेवटचा चेंडू आहे. यावेळी फटका उंचवलाय. कॅचची संधी आहे आणि 3 जिथे मात्र कॅच ड्रॉप झाली. असं वाटलं की झेल तिथे टिपला गेला आहे. एक लॉलीपॉप झेल नक्कीच होता. प्रयत्न चांगला होता मात्र तिथे अयशस्वी. आणि हा मात्र काय बघू शकता तुम्ही क्रिकेट कॉमेडीचा खेळ आहे. 1 धाव इथे घेतलेले. दुसरी धावेचा प्रयत्न झालाय. तिथे रनआउटची संधी चुकली. तिसरी धावेवेळी मात्र आता इथे विकेट इथे झालेली आहे. 2 धावा नक्कीच इथे म्हणजे 61 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत जिंकण्यासाठी. 62 धावांचे आव्हान आहे. 62 रन्सचे आव्हान आहे. चांगली अशी खेळी राहुल आणि विशाल यांची ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली ज्याच्यावरती हा मोठी धावसंख्या इथे रोखली गेली आहे. बघूया या कसा प्रकारचा रनचेस आपल्याकडे पाहायला मिळते. बावा चषक 2026 फ्रेंड्स 11 वर्सेस जांता राजाचा सामना होता. जांता राजा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता मात्र 62 धावांचं आव्हान आहे त्यांच्या समोर. बघूया कशा प्रकारचा क्रिकेटचा खेळ ते होत आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा गणेश दीक्षित लाईव्हच्या माध्यमातून बावा चषक. आणि दुसऱ्या इनिंगसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील थोडासा बदलाव इथे आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. ठाण्यातील एक नामवंत आवाज मनोज भैरे सरांचा हे आवाज आणि ही सेकंड इनिंगचं समालोचन आपण त्यांच्या वाणीतून ऐकणार आहोत. ओव्हर टू यू मनोज सर. धन्यवाद निवेद. पहिल्या इनिंगचा खेळ संपतो आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर फ्रेंड्स 11 सर्कल यांनी मात्र चांगला समाचार घेतलाय जांता राजा यांचा. एखादी मोठी टुर्नामेंट खेळायला यायचं म्हणजे तुम्हाला पूर्ण तयारी करूनच यायचंय. खेळाडू कुठल्या परिस्थितीत आहे, खेळण्याच्या परिस्थितीमध्ये आहे का, बाबा नक्कीच त्याचं मन करते काय खेळायचा, की मैदानावर 11 खेळाडू फक्त उभे करायचे म्हणून जमा करून येणं आणि एखाद्या मोठ्या स्पर्धेला 5,500 रुपये एंट्री फी टाकणं ही काय छोटी गोष्ट नाहीये. एखादा माणूस धडतो लढतो आणि खेळाडूंना बनवण्यासाठी स्वतःच्या खिशातून मात्र एंट्री फी भरतो आणि त्याचा जर खेळाडूंना विचार करता येत नाही, व्हॅल्यू देता येत नाही, तर त्या खेळाडूने मात्र त्या मैदानावर येऊच नाही. हरकत नाहीये. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 61 धावा जमवलेल्या आहेत. 62 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जांता राजा यांच्याकडे देखील मोठी फलंदाजाची फळी आहे. खेळाडूला मात्र खेळावं लागणार. पहिला सामना जिंकायचा आहे कारण जिंकण्यासाठी आपल्याला या प्रतियोगितामध्ये जिवंतपणे जर राहायचं असेल तर पहिल्या सामन्यावर मात करावे लागेल. आणि फ्रेंड्स 11 सर्कलचं जर आपण म्हटलं तर त्यांच्याकडे देखील तितकीच गोलंदाजीची धार अशी उपलब्ध आहे. स्वतः टिपू आहेत, त्याचबरोबर गौतम आहेत. गौतम या मैदानावरचा भूमिपुत्र खेळाडू, सुपरस्टार खेळाडू, तो देखील आपल्याला फ्रेंड्स 11 या सर्कलमध्ये पाहायला भेटतोय. 65 धावांचं लक्ष कोणत्या पद्धतीमध्ये चेस करतात या येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत डीजे मॅक यांना आम्ही संधी देतो या दुपारच्या क्षेत्रामध्ये या माहोलला जरा ताजा तरुण बनवून आमची झोप उडवावी. धन्यवाद.
धन्यवाद डीजे. बीडी से बीडी तो जल चुकी है. फ्रेंड्स 11च्या माध्यमातून येणारे हे जबरदस्त फलंदाजीचा नमुना आणि एक 62 धावांचं लक्ष समोर असताना प्रथम फलंदाजीची जोडी मैदानावर जाणता राजाच्या माध्यमातून पाहायला भेटते ती म्हणजे बंटी आणि ऑलराऊंडर अलंकार. बंटी स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला आहेत ते अलंकार. दोन्हीही फलंदाज नावाजलेले आहेत. बराचसा अनुभव आहे. बऱ्याचशा मोठ्या प्रतियोगितामध्ये आपण त्यांना सातत्यानं पाहत आलेलो आहे. मात्र प्रथम गोलंदाजीचा मान स्वतः कर्णधार संदेश शेट्टी यांच्याकडून माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. पहिले 6 चेंडू हे मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. फक्त 2च खेळाडू सर्कलचे बाहेर आपल्याला पाहायला भेटतील आणि जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला भेटेल. बघा 62 धावांचं लक्ष्य म्हणजे सरासरी पाहायला गेलं तर 15 धावसंख्या प्रत्येकी षटकात तुम्हाला जमवावे लागतील. त्यासाठी मोठी खेळी करावी लागेल आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा एक मोठा फायदा मात्र जाणता राजाला घ्यावा लागेल. क्षेत्ररक्षण कुठे लावले, कोण आहे, कुठला चेंडू टाकला जाईल, कशी फलंदाजी पाहायला भेटेल आपल्याला दीक्षित युट्यूब लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकामध्ये राजेश सर आणि सोनू सर यांना दोघांना आपण पाहत आलेलो आहे. तिसरा पंच म्हणजे मनीष भगत सर यांचा साथ आपल्याला या टुर्नामेंटमध्ये लागतोय. बावा चषकचे प्रोप्रायटर माननीय श्री अजयजी सिंग यांच्या माध्यमातून ही जबरदस्त टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटते. बरगतचा पेड झाड यांचा आपण प्रणाम करून या सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतो. पहिला चेंडू संदेश यांचा सामना करतील बंटी. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता मात्र मारलेला फटका अडवलेला हा चेंडू. एक धाव सुरुवात होते. धाव फळकावर एक धाव आपल्याला पाहायला भेटेल. सुरुवात होत आहे आणि स्ट्राईकला येतात येते म्हणजे अलंकार. 62 धावांचा पाठलाग करताना मोठी खेळी करावी लागेल. गणित बनवावं लागेल. फटके चॉईस करून खेळावे लागेल. सर्कलच्या बाहेर जास्तीत जास्त फटके मारावे लागतील. रन्स बनवावे लागतील कारण 62 धावांचा डोंगर पार करायचा थोडासा अवजड आहे पण नामुमकिन नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा चेंडू पर्यंत काय होईल हे कोणालाच माहित नाहीये. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू तैनात आहे. तब्बल फक्त 2 खेळाडू तुम्ही लेगच्या दिशेने पाहू शकता. अलंकार आणि दुसरा चेंडू संदेश यांचा. ऑन द मार्क संदेश दुसरा चेंडू घेऊन हाताळतात आहे. चेंडू टाकला जाईल. सामना करेल अलंकार. टाकलेला चेंडू मात्र खालवर टाकलेला चेंडू मारायला फटका अडवण्यात येण्यात यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला भेटते संदेशच्या माध्यमातून. मोठा फटका खेळायला देत नाही. त्यांना माहिती आहे की 62 धाव चेस करताना फलंदाज मात्र प्रयत्न करणार आपल्याला सीमा रेषेच्या बाहेर फेकण्यासाठी, परंतु बांधून ठेवायचा आहे. दुसरा चेंडू देखील चांगला चेंडू होता. खालवर टाकलेला हा चेंडू होता. व्यवस्थित काय बॅटिंगशी कनेक्ट होत नाहीये. एकच धाव, 2 चेंडू 2 धावा. यानंतर होणारा सामना मी दोन्ही संघांना विनंती करतो की नाणेफेकसाठी यायचंय. यावेळेस मात्र गॅप शोधलेला आहे. स्क्वेअर पॉइंटला मारलेला फटका सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. चांगला फटका होता. चांगला गॅप शोधून काढला होता. 4 धावांनी धावसंख्या 2 पोहोचली ती म्हणजे 6 धावांवर. 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा चांगला टाकलेला हा चेंडू. कुठलीच रन मात्र आपल्याला पाहायला भेटत नाहीये. चुकीला थोडासा सुधारलेला आहे. पुन्हा खालवर टाकलेला चेंडू बॅटीवर व्यवस्थित येत नाहीये. प्रयत्न मात्र सातत्याने दोन फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटतात आहे. चेंडू झाले 4. धावसंख्या आहे ती म्हणजे स्थिर 6 धावांवर. 5वा चेंडू पॉवर प्ले मॅन्डेटरी. यावेळेस मात्र रायझिंग चेंडू चाललाय. आवाज देत बॅट्समनच्या कानावर. मी चाललो विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. व्हेरी वेल बॉल बाय संदेश. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू होता. पंचांनी पाहिलं, जज केलं. येस इट्स अ डॉट बॉल आणि चांगलं षटक संदेशच्या माध्यमातून पॉवर प्ले मध्ये पाहायला भेटते. तब्बल आणि तब्बल फक्त धाव संख्या दिली आहे ती 6. क्या बात आहे. बघा
बॉलिंगचं प्रदर्शन स्वतः आपल्या अंगावर घेतलं. कर्णधाराने म्हटलं की पहिली सुरुवात मीच करतो, माझ्या माध्यमातून चांगली सुरुवात होऊ द्या. आणि षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले सारख्या या षटकामध्ये तब्बल फक्त धावसंख्या दिली आहे ती 6. डीजे अवजड होत चाललेला आहे जाणता राजा या संघासाठी. धावसंख्या अजूनही गरज आहे ती म्हणजे 56 धावांची आणि चेंडू शिल्लक आहे ती म्हणजे 18. पॉवर प्लेचं षटक संपते. दुसरं षटक घेऊन येतात आहे ते म्हणजे विशाल पवार उर्फ एक परफेक्ट ऑलराऊंडर टिपू. टिपूची फलंदाजी मात्र आपण पाहिली होती, पण तितक्याच चांगली गोलंदाजी देखील करावी लागणार आहे. कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल, कोणता खेळाडू कसा खेळून जाईल, कोण बाजी मारेल हे सांगता येत नाहीये. परंतु 18 चेंडू मध्ये आतापर्यंत 56 धावांची गरज आहे. एक मोठं डोंगरच आहे आणि ते डोंगर फोडण्याकरिता अजूनही दोन्ही फलंदाजीचे वारंवार प्रयत्न चालू आहे. मोठे फटके खेळावा लागणार, रिस्क घ्यावी लागणार, चेंडूला बॅटीशी संपर्क करावा लागणार, तेव्हा जाऊन कुठेतरी या अवजड धावसंख्यावर मात करता येईल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील टिपूच्या माध्यमातून पुन्हा सामना करतील अलंकार. टाकलेला चेंडू हळवार होता, थोडासा दिशाहीन चेंडू होता. पंचांनी पाहिला आणि घोषित करतात वाईट बॉल. या इनिंग्स मधला हा पहिला वाईट अतिरिक्त धाव. फिल्डिंग क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी हालचाल होते. पॉवर प्ले संपलेला आहे. सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तुम्ही पाहू शकता. यावेळेस थोडासा वेगवान टाकलेला चेंडू सरळ दिशेने मारलेला, लॉंग ऑनच्या हातामध्ये हा चेंडू चाललाय. चेंडू पकडे फेकेपर्यंत चांगला थ्रो, एकच धाव. येस, पॅव्हलियन मधून आवाज येतोय, काय करतात आहे. धावसंख्या भरपूर आहे, रिस्क घ्या, फटके खेळा, मोठे फटके मारा, फार गरज आहे, आक्रमक फलंदाजी करा, असं कर्णधारांच्या माध्यमातून आवाज येतोय. टाकलेला चेंडू आणि यावेळेस मात्र मिज्जत झालेला आहे, परंतु विकेट किपर कडून थोडीशी चूक होते. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव येते. मोठं काही नुकसान होत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे फक्त आणि फक्त 9 धावांवर. चेंडू झाले ते 2. 4 चेंडू अजून या षटकामधील शिल्लक. सरासरी पाहिला गेले तर टाकलेला चेंडू मारण्याचा पण आणि पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी व्हेरिएशन टाकलेला चेंडू. चेंडू पडतोय विकेटवर, टप्पा घेतोय, वळतोय आणि सरळ चाला की विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार येणारे डॉट चेंडू आणि वारंवार चिंता वाढवतोय ते जाणता राजा या संघाची. काय करता येईल, कसं खेळावायचंय काय समजेना. बघा वारंवार व्हेरिएशन होतोय, झेल उडतोय, परंतु सेफ झोन मध्ये लँड होतोय, टप्पा घेतोय, आडवेपर्यंत खेळाडूनी फेकला चेंडू, 2 धाव. बघा पाहायचं आणि येस, सीमा रेषेला मात्र पाय जाऊन अडकतोय आणि येणारा हा चौकार. संगीत आणि काय मधुर मस्तपैकी माहोल बनवणारा डीजे मॅक्सच्या माध्यमातून दिल ना लिया म्हणजे एक. यावेळेस रिवर्सचा फटका खेळलेला आहे, परंतु झेल होऊ शकतो का, आणि त्यावेळेस मात्र झालेल्या चुकीला सुधारलंय आणि क्षेत्ररक्षणी झेल टिपलाय. परतावा लागल अलंकार यांना. डीजे
धन्यवाद डीजे. अलंकारला परतावं लागतंय. नवीन फलंदाज चाललाय तो म्हणजे अक्षय, एक हार्ड हिटर बॅट्समन. फलंदाजी करावी लागेल. अवजड चिंता वाढत चालली आहे. टार्गेट मात्र मोठा 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 होत चाललेला आहे. अजूनही गरज आहे ती म्हणजे यावेळेस मात्र अक्षयच्या बॅटून येतोय हा फटका. वन बाउन्स. मात्र तैनात असलेला खेळाडू यांनी चेंडू पकडून फेकला आणि बघा निष्काळजीपणा काय, म्हणजे बॉडी लँग्वेजनी समजते की आपण या मॅच मध्ये आहोत की नाही. मारलेल्या फटक्यावर 100% 2 धावा होते, परंतु विकेट गमावा लागतो आणि गेलेला फलंदाज तू चल में आया. अक्षयला परतावं लागतंय पॅव्हलियन मध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये. डीजे. धन्यवाद डीजे. अक्षय परततोय. गेलाय नवीन फलंदाज ते म्हणजे अभय साबळे. काय चाललंय. बॉडी लँग्वेज जरी तुमची पॉझिटिव्ह असली तरी मॅच कुठलीही कुठेही कधीही खेचता येते आपल्या बाजूनी. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14 आणि गडी बाद होतात ते 2. विचार करावा लागेल जांताराच्या या संघाला. काय चाललंय. ठीक आहे. अजूनही या षटकामधील षटक संपते. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे संकेत. राईट हँडचा मारा करणारा हा उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू. आपण वारंवार याची बॉलिंग बरेच टुर्नामेंट पाहिलंय. नाणेफेकसाठी जर दोन्ही संघ आले असेल तर त्यांनी यायचंय केवणी दिवा आणि भाव्या 11 वर तकनगर. टाकलेला चेंडू मारायला फटकाने यावेळेस मात्र चला लाईन लागते. एक गेला, दुसरा गेला, तिसरा गडी देखील बंटीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. झेल बाद. विकेट कीपर के दस्तानों में ये गेंद जाती हुई और नए फलंदाज फिर एक बार हमें जाते हुए दिख रहे हैं. वो है महेश. डीजे. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर चालले. नवीन फलंदाज आहे ते म्हणजे जुने जाणते एक अनुभवी खेळाडू महेश यांना आपण पाहू शकतो. 3 गडी बाद झालेले आहेत. परतले तंबू मध्ये. नवीन फलंदाज महेश यांच्या माध्यमातून मोठा फटका येईल का. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर ओहो तेच तर्रार गेंद. काय लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी होते संकेतच्या माध्यमातून. संकेतला आपण वारंवार लेदर क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन करत येताना पाहिलेला आहे. चांगला रनअप, चांगली फिनिशिंग, चांगली लाईन आणि लेंथवर टाकलेला हा चेंडू निर्धाव जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पुन्हा एकदा तोच चेंडू, तोच निकाल. निर्धाव चेंडू पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये. काय होणार. 12वा खेळाडू जाणता राज्याच्या माध्यमातून इथे पाहायला भेटत. त्यांच्या डोक्यावर चिंता आहे, चेहऱ्यावर हसणं आहे, पण ते हसण्यामध्ये टेन्शन आहे. आपला संघ काय प्रदर्शन करतोय याची चिंता मात्र लागली आहे. बॅटीचा इनर एज घेतोय. खाली टाकलेला चेंडू पुन्हा निर्धाव चेंडू. प्रयत्न तरी करा. ठीक आहे, हार जीत ही चालू असते, पण प्रदर्शन करताना आपल्या संघाला एक स्वाभिमान बाळगण्याकरता जो खेळ करावा लागतो त्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्या पाठी खंबीर नेतृत्व जाणता राजाचा राजे सरकण्यासारख्या व्यक्ती आहे जो तुम्हाला इतका मोठा प्लॅटफॉर्मवर खेळी देतोय. त्याचा आदर करा. यावेळेस मात्र मारलेला चेंडू हवेमध्ये चाललाय. बाद होतोय खेळाडू. परतावा लागतोय तंबू मध्ये महेश यांना. डीजे.
धन्यवाद डीजे. मी कमिटीला विनंती करतो, यानंतर होणारा सामना दोन्ही कर्णधारांना आवाज द्या, यांना बोलवा, वेळेची किंमत काय आहे ती आठवण करून द्या. नाणेफेकसाठी बोलवा. संकेतचं म्हटलं तर या षटकामध्ये 2 विकेट घेतलेले आहेत आणि अजूनही एकही धाव नाही दिलेली आहे. या टुर्नामेंट मधली आजच्या दिवसातील या पहिल्याच सामन्यामधील ही मेडन ओव्हर ठरणार का? विकेट मेडन ओव्हर होणार का? आणि नवीन फलंदाज स्वतः कर्णधार जाणता राजा राधेसर कन्या यांना पाहू शकतो. शेवटचा चेंडू मेडन ओव्हर या टुर्नामेंट मधली संकेतच्या माध्यमातून पाहायला भेटते का? आणि हवेत उडलेला हा चेंडू झेल होतोय का? आणि यस, जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे संकेतसाठी. मिडन 3 विकेट घेणारा हा पहिला मानकरी ठरतोय संकेत भावा चषकचा. धन्यवाद डीजे. काय महफिल बना रहे हो डीजे मॅक, क्या बात है. चला, मेडन ओव्हर होते आणि त्या मेडन ओव्हर मध्ये 3 विकेट आपल्या नावावर केलेले आहेत ते म्हणजे संकेत यांनी. नवीन फलंदाज गेले ते दिनेश. झटपट पटापट मारलेला चेंडू आणि या वेळेस कुठेतरी मेहरबानी करताना झेल मात्र सुटतोय. 2 धावा पाहायला भेटतात. स्कोर बोर्ड जाऊन वाढतोय, हलतोय, डुलतोय, पोचतोय. तो म्हणजे 16 वर गडी बाद होतात ते म्हणजे 5. पहिला झेल ड्रॉप होतोय फ्रेंड्स 11 सर्कलच्या माध्यमातून. अभयला पाहतोय. यावेळेस मात्र सरळ दिशेने मारलेला हा फटका अभयच्या बॅटीतून, परंतु बरगतच्या पेडच्या मेहरबानी आशीर्वाद फ्रेंड्स 11 सर्कलला मी आहे, काळजी करू नका. 12वा खेळाडू तुमच्या माध्यमातून माझी उपस्थिती या मैदानावर आहे. एकच धाव पाहायला भेटते, धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 रन्स ऑन बोर्ड. ओ हो, आणि हे बघा हिट विकेट. स्ट्रोक खेळला, बॅट जाऊन आदळतोय स्टंपावर, परतावा लागतंय. हिट विकेट होती सर का एज होती? येस. धन्यवाद डीजे. बघा चोम्मा पण उधारीवर भेटतो, पण खेळाडू कुठून आणायचे? त्या प्रतिशीलतेचे खेळाडू कुठून आणायचे याचा मात्र प्रश्नचिन्हच आहे. क्रिकेटचा खेळ वाढत चाललाय, टेनिसचा दर्जा वाढत चाललेला आहे, पण खेळाडूची कमतरता मात्र कमी पडते. मारलेला फटका चाललाय आणि येस, यावेळेस मात्र झेल टिपतोय, खेळाडू परततोय. आणि त्याचबरोबर भाव्या 11 वर्तकनगर या संघांनी दोघांनी पण नाणेफेकसाठी यायचंय. ट्रॅक टी शर्टचा जमाना आला आणि घोळ होतोय. नक्की खेळाडू कोण आहे, कसा आहे ते काय कळतच नाही. सर्व्हिस सुविधा आहे आणि यावेळेस मिलिंदच्या बॅटीतून येतोय हा फटका. झेल देखील म्हणतोय की राहू दे ना, उगाच का वेळ घालू सीमारेषेच्या बाहेर. चला, स्कोर पोचतोय 18, गडी बाद होत आहेत 7. विचार करा, शांतपणाने बसा. 5,500 रुपयाची एंट्री आहे, मौल्यवान एंट्री आहे. यावेळेस मात्र प्रयत्न चालू आहे, अभयच्या बॅटीतून येतोय हा शेवटचा फटका, मात्र धाव घेत नाहीये. इनिंग संपते,
4 षटक संपतात आहे. विजय मात्र या टुर्नामेंटचा पहिला जातोय, मानकरी ठरतोय फ्रेंड्स 11. अभिनंदन. हाडलक जांताराजा संघ. आणि जाऊया आपण या सामन्यातला सामनावीर जो ठरतोय